आपण आता मिथुन राशीकडे वळतोय. मिथुन रास ही एक बौद्धिक रास आहे, विचारी रास आहे. सध्याच्या जगात आपण म्हणतो की नॉलेज इज पॉवर. सगळ्या वेगवेगळ्या IT च्या क्षेत्रात असो, विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात, वृत्तपत्राच्या क्षेत्रात, ज्या ज्या ठिकाणी एक प्रकारची बुद्धीचं जे तेज आहे, बुद्धीची जी धार आहे, ती मिथुन व्यक्तींच्याकडे जन्मजात असते. मिथुन व्यक्ती ह्या वृषभ राशीसारख्या नाहीत. वृषभ राशीच्या एकाच ठिकाणी थांबतात, पण मिथुन रास नोकरीला लागला की 2 महिन्यात अजून कुठे पगार जास्त मिळते हे पाहतात. तेव्हा मिथुन राशीला हा महिना आर्थिक प्रगतीला अतिशय उत्तम आहे. म्हणजे या महिन्यासारखा, कारण या महिन्यामध्ये ग्रहांचे संबंध चांगले झाले, त्याच्यामुळं पगारवाढ होणं, नोकरीत बढती मिळणं, सार्वजनिक कामात, राजकारणात, समाजकारणात तुमची प्रतिमा उजळ होणं, तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटणं आणि एक वेगळ्या पद्धतीनं चमकणारी, यश मिळणारी आणि जीवनात आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी या महिन्यात मिळाल्या, अशा प्रकारच्या गोष्टी या महिन्यात घडणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय तुमचे बरोबर येणार आहेत. प्रॉपर्टीला हा महिना पहिले 3 आठवडे चांगले आहेत. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची, गुंतवणूक करायची त्यांना महिना चांगला आहे. आणि ज्यांना या महिन्यात तुम्हाला व्यवसायाची उलाढाल खूप वाढवता येईल. तुम्ही जितके परिश्रम कराल तितकं यश तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्या ज्या ज्या काही कल्पना आहेत, जे जे काही नियोजन आहे, जो जो काही विचार आहेत, ज्या ज्या स्वप्न आहेत, आकांक्षा आहेत, त्या या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांच्या पूर्ण होणार आहेत. म्हणजे तुम्हाला काही अमुक एक गोष्ट मिळवायची आहे, धंदा इतका वाढवायचा, व्यापार वाढवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी आणि व्यापार. नोकरीमध्ये यश मिळणं, बढती मिळणं, वरिष्ठांचं सहकार्य मिळणं, या सगळ्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तीला हा महिना चांगला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येऊ शकणार नाही, इतका महिना मिथुन राशीच्या लोकांना प्रभावी आहे. जे काही तुमचे शत्रू होतील ते मित्र होतील. जे काही तुम्हाला त्रास देत होते, तुमच्या विरुद्ध जात होते, ते आता त्यांचा विरोध मावळेल. कर्मचारी लोकांचं सहकार्य मिळेल, शत्रुपीडा नाही. आणि तुम्हाला तुमच्या आकांक्षा पूर्ण करणारा, तुमच्या मनोरथ पूर्ण करणाऱ्या, इच्छा पूर्ण करणारा हा महिना आहे. एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होणं, प्रभावी काम करणं, आपल्या कामाचा ठसा उमटवणं, या दृष्टीने. आणि नुसतं पैसे मिळणं नव्हे, नुसतं नोकरीत बढती मिळणं नव्हे, तर सार्वजनिक कामात सगळीकडं तुमची प्रतिष्ठा वाढणं, नावलौकिक वाढणं, या सगळ्या दृष्टीने मिथुन राशीला हा महिना अतिशय चांगला आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात गुरु आणि शनी हे 2 महत्त्वाचे ग्रह आहेत. तुमच्या भाग्याचा स्वामी शनी आहे, त्याच्यामुळं गुरु आणि शनी चांगले आहेत. भाग्य उजळणारा हा महिना आहे. तुम्हाला यश मिळणं, संधी मिळणं, याला हा महिना चांगला आहे. तुम्हाला प्रगती होणं, तुमचे निर्णय बरोबर येणं, अंदाज बरोबर येणं, व्यवसाय वाढणं, उलाढाल वाढणं, लोकांचं सहकार्य मिळणं, या सर्व दृष्टीने आणि तुमच्या प्रगतीच्या आड कोणी न येणं, या सर्व दृष्टीने हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला, यशदायक आणि लाभदायक आहे.